नमस्कार सर्वांना. SSC सीजन 2026 चे नोटिफिकेशन आउट झालेलं आहे आणि फॉर्म भरायला पण सुरुवात झालेली आहे. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना हा डाऊट असतो की माझं एज लिमिट किती असलं पाहिजे आणि माझे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे. तर त्याबद्दल या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर सर्वात प्रथम एज लिमिट किती आहे. ज्या काही SSC सीजन मध्ये पोस्ट आहेत त्यातील 90% पोस्ट जे आहेत त्यासाठी तुमचं एज लिमिट हे 18 ते 27 किंवा 18 ते 30 असलं पाहिजे. आता 18 ते 27 वर्ष वय हे कोणत्या पोस्टसाठी आहे. ज्या पोस्ट क्लास 3च्या आहेत, फॉर एक्झाम्पल टॅक्स असिस्टंट आहे, अकाउंटंट आहे, तर या ज्या पोस्ट आहेत त्या पोस्टसाठी तुम्हाला 18 ते 27 वर्ष वय असलं पाहिजे. मी ओपनसाठी सांगतोय. त्यानंतर 18 ते 30 वर्ष वय हे क्लास 2च्या ज्या काही पोस्ट असतील, इन्स्पेक्टर, एक्झामिनर, प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर, यासाठी तुम्हाला काय असणार आहे 18 ते 30 हे वय चालणार आहे. त्यानंतर यामध्ये जी रिझर्व्ह कॅटेगरी मुलं आहेत त्यांच्यासाठी एज रिलॅक्सेशन आहे. सर्वप्रथम ओबीसी साठी तुम्हाला 3 वर्ष एज रिलॅक्सेशन भेटणार आहे आणि SC आणि ST साठी तुम्हाला 5 वर्ष एज रिलॅक्सेशन भेटणार आहे. जी मुलं SSC 2026 साठी फॉर्म भरतायत त्यांचं एज हे 1 ऑगस्ट 2026 पर्यंत पकडलं जाणार आहे. 1 ऑगस्ट 2026 पर्यंत तुमचं वय त्या लिमिटमध्ये बसलं पाहिजे. त्यानंतर असणार तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं तर सगळ्यात सिंपल मेन आहे की तुम्हाला बॅचलरची डिग्री असली पाहिजे तरच तुम्ही एज्युकेशनली क्वालिफाय असणार आहे सर्व पोस्टसाठी. त्यामध्ये तुम्हाला आहे की आता मुलं विचारतात की सर मी लास्ट इयरला आहे तर फॉर्म भरू शकतो का. तर तुम्ही फॉर्म भरू शकता. कोणत्याही इयरला असा तुम्ही फॉर्म भरू शकता, काही इश्यू नाही आहे. तुम्ही एक्झाम पण देऊ शकता. परंतु तुम्ही एज्युकेशनली क्वालिफाय तेव्हाच असणार आहे जेव्हा तुमचं 1 ऑगस्ट 2026 आधी तुमचा रिझल्ट लागेल. डिग्रीचा रिझल्ट तुमचा 1 ऑगस्ट 2026 आधी लागला पाहिजे तरच तुम्ही एज्युकेशनली क्वालिफाय असणार आहे ही एक्झाम देण्यासाठी. अदरवाईज तुमचं सिलेक्शन झालं आणि तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन नसेल तर तुम्हाला ती पोस्ट भेटणार नाहीये. ठीक आहे. तुमचे 2 डाऊट यातून क्लिअर झालेले आहेत. तुमचं एज लिमिट किती असलं पाहिजे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन किती असलं पाहिजे. आणि बॅचलरची डिग्री जी आहे ती रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या पाहिजे. ज्यांचं कोणाचं ओपन युनिव्हर्सिटीमध्ये नाही त्यांना UGCची ग्रँट असली पाहिजे तरच तुमची डिग्री ही ग्राह्य धरली जाणार आहे. ठीक आहे. थँक्यू. हा व्हिडिओ जास्तीत जास्त SSCचा फॉर्म भरणार किंवा SSC तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेअर करा आणि अधिक माहितीसाठी मी माझ्या ड्रीम SSC टेलिग्रामवर नोटिफिकेशन टाकलेले आहे त्यावर तुम्ही जाऊन ती बघू शकता. थँक्यू.